बोला ना. आणि पाया पडून सांगतो महिला पुरुषांना, इंद्रिकरचे किती महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखं आहे. संकट किती येऊ द्या, ते कुणातरी पशी बोलत जा, त्याने दुःख हलकं होतं. आत ठेवू नका. संकट येणार जेव्हा, लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तर वरून पिवळी आहे, ती आतून कडूच आहे. आपण किती मोठे झालो तरी जीवनामध्ये दुःख आहे, ते प्रगट करीत जा. बोलत जा. ऑफिसमध्ये साहेबाचा थोडा त्राण आहे, असू द्या, तो बायकोपाशी बोलत टाकायचा, आज जरा मी टेन्शनमध्ये, बोल नको लई, मला असं असं साहेबांनी ताण दिला. तू पिऊनच येतो डायरेक्ट, म्हणजे टेन्शन आहे काही नाही, विनोद नाही, तुम्ही बोलत जा. आणि न बोलल्यामुळे महिला मंडळात सुनबाई थोडी खट्याणी, घरोघर मातीच्या चुली, थोडंसं बोलत जा. आणि न बोलल्याचा परिणाम काय झाला आहे का, सतत त्या गोष्टीचं डोक्यात चिंतन केल्यामुळं ब्लड ऑफ सर्क्युलेशन माणसाचं कमकुवत झालं. परिणाम हृदयाचे जे 4 कप्पे आहेत, उजवी जेवणिका, डावी जेवणिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका, ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं. परिणाम त्याच्यात ब्लॉकेज तयार झाले आणि अटॅक निर्माण झाला. अटॅक आलेल्या माणसाला माणसं पहिलं विचारतात डॉक्टरला, ब्लॉकेज किती निघली, जास्त आहेत का कमी. आणि अटॅक, माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार, 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. एकटा हसतो घरी गेलो होतो. आणि हे मोबाईलमुळं संवाद संपलाय, मान्य आहे का. बोला, बोलत जा. पुरीला पोराला बोलत जा, बोलल्यानं तू हलकं होतं. एक बोलतच नाही लोक, लग्नीला गेला मोबाईल आला, अहो चैन सुद्धा खोलली नाही त्यानं. पोरग झोळीमध्ये रडत आहे, झोळीत रडून रडून थकलंय पोरग, आईनं झोळीतून खाली काढलं पोरग, त्याला भूक लागली, आईनं गॅसवर दूध तापवलं, पातेल्यातलं दूध ताटलीमध्ये थंड केलं आणि बाटलीत भरलं आणि बुज बसवलं आणि पोराला दूध दिलं म्हणजे ते शांत बसेल. पोराला अन्नाची गरज आहे. ती दूध घेऊन गेली पोराजवळ आणि फोन आला. मग आता पोराला दूध द्यावं का नाही, वर बोलत राहिली. कुत्रीचं पिलो अख्खं दूध पिऊन गेलं, वर गप्पा आणत राहिली पोरा. एक मोबाईलमुळे संवाद संपला, मान्य आहे का. बोला, ए आजारी तुम्ही, बोलायला काय झालं. एक मोबाईलमुळे संवाद संपला. 2 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसायच्यात माणसं, येड्या बाबडीत, मोहरीत, शिमिटच्या नळीत, काही तर मोटरसायकलवर टांगड्या टाकून पागल झाली, पागलच झाली. एक मोबाईलमुळे संवाद संपला. 2 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. 3 मोबाईलमुळे माणसं चिडचिडी झाली. 4 मोबाईलमुळे मेंदू हँग झाली. 5 मोबाईलमुळे डोकेदुखी झाली. 6 मोबाईलमुळे सांधेदुखी झाली. 7 मोबाईलमुळे दृष्टी गेली. आणि 8 मोबाईलमुळे झोप गेली. मोबाईल वापरणारी मंडळी झोपत नाही, त्याला जर झोपताना मोबाईल नसला गोदडीच्या दोरे उपशी देते. एकानं निम्या रात्री गोदडी फाडली, टाळा गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला, यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय. त्याच्याही म्हणली, सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. म्हणून महिला मंडळाला महाराज म्हणून सांगत नाही, पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो, ह्या पोरांना मोबाईल खेळायला जरा कमी द्या नाही देऊच नका. यांना खायला काजू चारा ना, बदाम चारा ना, कोण नको म्हणलं तुम्हाला. हां, चांगलं यांना शिकवा ना. यांना कशाला मोबाईल, यांच्याकडे कशाला मोबाईल पाहिजे. पोरांना मोबाईलला गेम कोणत्या रे, पबजी, अजून पिपल, जोरात बोला, कोणती. हां, पबजीन काय झालं. नाही हे बंद करा. आणि ही काळाची मोबाईलला काजू द्या, बदाम द्या, व्यायाम द्या. 5 वाजता यांना जरा फिरवून आणा, यांना शिकू द्या. रविवारी नवरा बायको सुट्टी असते, जरा पोरांमध्ये बसा, गप्पा हाणा. आमचं तुमचं एकच झालंय. माझ्या घरातसुद्धा एक दिवस असं होणार आहे. माझा पोर आहे, माझ्या बायकोला विचारीला, हा रात्री येतो सकाळी जातो, हा पाहुणा कोण आहे बुवा. महाराज माझ्या पोराची माई जवळजवळ 5-5, 6-6 दिवस गाठ होत नाही. जायला वाजल्या 2-3, सकाळी ती 6:45 जाते शाळेत, 6लाच कवा येते कोणाला माहिती. काय नाही महाराज, तुम्ही ना मी पागलच आहे. नाही पण याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे आणि ती काळाची गरज. कारण देवाने ठरवलं माणूस तयार करायचा, पण असा करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची जास्त. बुद्धी इतकी द्यायची त्यानं देव पाहिला नाही पाहिजे, तो देव झाला पाहिजे. माणसाने देव पाहायचा नाही. पाहून काय करतो, काशीला जातो, झक माराय काशीला. काशीला जाणारे नियम माहिती आहे तुम्हाला काय काशीचा. काशीला जाणारे ध्यान ठेवा, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असं नियम आहे. हे बावळट का शिवरंग गावात येतात, मी दाव्याचं खात नाही, कानपाट फोडीन. तुला जायला पण सांगितलं होतं काशीला.
हा छक माराय गेला तू 7-8 हजार रुपये गेले गाई दुधाला कमी पडली दोन्ही पोरं वाहिनी निघली हीच काशी झाली याला गेला काशीला काशीला जायची हवस आपल्याला नाही यांना हा हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे बिलालीच त्याला यहीन सगळं गाचपान घेऊन चालली काशी आणि आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा काढणं धंदा झालाय पैसे उरा त्या दिवस निघा त्या उरलेल्या पैशाच्या बायकोला गजरा दोन्ही काशा खुश घरातली काशी खुश आणि ही काशी खुश तुम्ही म्हणाल महाराज एवढा काशीवर वाईट का म्हणून वाला प्रमाणे आपल्याकडं माऊलीची होवे 12व्या अध्यायात मोक्ष देऊन उदार होय किर काशी शरीर ते ठाई वेच किजे म्हणजे काशीला गेल्यावर तुम्हाला मोक्ष मिळेल पण शरीर तिथं ठेवावं लागतं हे काशीवरून गावात येत आहे मी काशी केली मी मोतीला जात नाही अंत्यविधीला जात नाही दहाव्याचं खात नाही श्राद्धाचं खात नाही प्रचाराचा रस्सा लाल जुलाब होस्तोवर सोडित नाही प्रचाराचा रस्सा मागून लाल पडला तरी पुढून वती तोच आणि मी काशीचं लबाड्यावर सगळे महाराजांची भाषा आहे वाराणसी गया पाहिली आता लागला करंट तुम्हाला मंगाचा एका शिवीजीला 1.5 तास देव चोळून काय करतो एकानं देव चोळले कुत्रा आलं त्यानं देव फिकून आणला कुत्र्याला काय वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही लहान पोराचं मन कधी स्थिर नाही आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही पुरावा 18वा अध्याय वारियाचे धावणे का शेळीचे चरणे बालकाचे मन का चोरीचे धान पुन्हा ऐका 3 जेवढं घुसेल तेवढं ओव्याप्रमाणे सगळं मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही मासा किती पोहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही पापाची इस्टेट किती कमवा खानदान कधी सुखानं जगू शकत नाही ज्या ज्या घरात पापाचा पैसा आहे सुपडा साप शोक करता मग देव येतो बदला घेतल्याशिवाय काहींना इस्टेट मोकार पोरग नाही काहींना इतकी पोर झोपाय जागा नाही काही माणसांच्या घरात इस्टेट लई पण देव खाऊन देत नाही जेव्हा बसला चमक निघली 2 लाख 2.5 लाख मागचं लॉक 9 लाख काही माणसं ते ताटली का पाहता खातीच नाही साखर डायबिटीस वांग मुळव्यात काही माणसं चालू मिली काही नाख गाव कटाळलंय मरणच पाहुणेच भेटायचे बंद झाले अवलाद जाईना ते भेटाता कवर उलट्या पाहुण्याने फोन केला कसं काय म्हणले आहे अजून मरणच नुसता उताना पडेल खाटाव खात नाही पित नाही पाहतो नुसता पाहुणे म्हणले चहा दूध थोडी दारू पिठलं थोडा रसा तुला की करे रखवाली तुला की करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली तुला इबादत कर ले तुला करे रखवाले तुला इबादत कर ले तुला करे रखवाले उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली काय डीजे लावायची गरज आहे? अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे
ते एक दिवस खालीच करायचंय. मग हे घर कसं आहे? जिंदगी जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको मौत जब तुझको मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. चांद की बाबाई सवेरा दिख जाए हर नया सवेरा. पाव फूला से रखने से पहले पहले कांटों पे चलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. आज पहिलं जग शून्य होतं. 4 खाणी तयार झाल्या. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. हा, आणि माझ्या तोंडातलं वाक्य होतं, याला आयुष्य द्यायचं कमी पण बुद्धी द्यायची जास्ती. हा देव झाला नाही पाहिजे. ह्यानं देव पाहिलं नाही पाहिजे. हा देव झाला पाहिजे. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तृष्टवेल. परस्पर घडेल प्रीतीचे आज्ञापक व्हाल वाचा सिद्धी पावाल. बस. आणि असा माणूस तयार करायचा ठरवला. आणि कसा झाला तयार आता बनवूनच दाखवतो माणूस एका मिनिटात. हां, आता माणूस तयार करायचं ठरवलं. मग आता स्त्री पुरुष एकत्र आले. आता बारीक काय काय एज्युकेटेड लोक स्त्री संघ महाराज मंडळी सगळं. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बा माझा पोरगा नालायक का निघाला नालायक का निघाला नालायक का निघाला. ते का निघालं त्याचं उत्तर आता याच्यात आहे. 80% भजन्यांचे पोरं खलास आहेत. 40% कीर्तनकारांची पोरं क्वाटरी पेतात. बाप रामायण सांगतो आणि पोऱ्या दुसऱ्याच गावातून सीता घेऊन येतो. स्वयंवर कोणाला सांगा. हां, मग पोरं बिंडोक का निघतात त्याचं उत्तर आहे का. आता बऱ्याच लोकांची तक्रार आहे माझा मुलगा असा का निघाला मी तर भजन करतो बा. महापौर वाईट का निघलं त्याचं उत्तर आता याच्यात आलंय. पहिलं जग शून्य. 4 खाणी तयार झाल्या. माणूस तयार करायचं. माणूस तयार करायचं ठरलं. अजून तयार झालाय का नाही. फक्त त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची. आणि आयुष्य किती द्यायचं. इन मीन 100. 100 मध्ये 50 गेले झोपेत. किती राहिले 50. 50 मध्ये 3 टप्पे. बालपण, तरुणपण, म्हातारपण. लहानपण गेलं टिंगल्या टावळ्या करण्यात. तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात. आणि म्हातारपण गेलं खाटावर उताना पडण्यात. मेला ना माझ्या. हां, काय केलं म्या काय केलं नाही तो. असं कोणी उठायचं माया पोराला बाकवा शिकवा. कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा. बाबाची पेंड कोणी उठायचं. माया काही नाही 6 वर्ष पोरं आळंदीत घातली. फक्त धोतरच नाही असाय शिकली. वांग येत नाही त्याला काही. हां, फक्त खऱ्याची आई मेली. कोणी उठायचं माया पोराला डॉक्टर करा. डॉक्टरचं बार कुठे डॉक्टर होत असेल. त्याला मार्क नको कटवान घ्या. 48% मार्क पडले ते आडपाटाला 8ला घालते. कशाला डॉक्टर कोण तो माणसं मारायला. त्याला भ्यायचंच नाही. खराब भ्यायचं ते. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू. काला करतो प्रयत्न. पहिलाच प्रयत्न फेल गेलाय. काला करतो प्रयत्न. ते आडपाट येते. 48% मार्क पडले ते 8ला घातलं पाहिजे. त्यानं सक मारली मेडिकलला घातलं. कशाचं जोराव पैसे त्याला भ्यायचं आहे का. ते केलं डॉक्टर. त्यानं टाकलं हॉस्पिटल. काला माणसं नीट होती. त्यालाच भ्यायचं नाही. त्याच्याकडे पेशंट गेलं का त्यांना लगेच पहिला दानका झोपा. उभ्या ना काही नाहीच झोपा. पहिला दानका झोपा. झोपलं का लगेच काना स्टेथोस्कोप. ते छाती उठू ना. तोंड वाचवा. डोळे वाचवा. जीभ बाहेर काढा. ओढून धरा. मोकळं सोडा. ओढा परत. सोडा मोकळं. ओढा परत. पालते व्हा. उताणी व्हा. सरळ व्हा. मॅक पहा. काय होतं तुम्हाला. मग आता मग एवढा टाईम काय व्यायाम चालू होता का काय होतं. आणि लगेच कागद आणि पेन घ्या. कागद आहे तिथंच राहते टेबलाला. आणि पेन त्यांची दुरीनच बांधेल राहतात. ते पेन आपल्यासारखे खिशाला नाही ठेवती. सकाळी 3 घ्या.
संध्याकाळी 3 घ्या, परदिशी परत आली का झोपा, उभ्यानं काही नाहीच. काय आलं माणसं नीट होती लो. काय झालंय महाराज, पैसा मूर्ख माणसांकडे गेल्यामुळं चांगल्या माणसांना समाजात त्रास झाला महाराज. याडपाट माणसांच्या घरी लक्ष्मी गेली, याडपाट जी भंगार माणसं आहेत त्यांच्याकडे पैसा गेला, चांगल्या माणसाला त्रास झाला. भांडे घासणारीच्या मुलीला मेरिटचे मार्क आहेत पण मेडिकलला जाता येईना. बंगलेवाल्याची पेपरला गेली अजून आली नाही, ती डॉक्टरच होऊन आली. परीक्षेला गेली ती गेलीच, मग का निकालच घेऊन येते का काय करते काय. आणि पोरगी पळून गेल्यावर तिची आई म्हणती मला अंदाज आलता बरं का, तू काय कुंभ मेळ्याला गेली का 2-4 महिने. तू मला याला आल्याबरोबर कोणची टाकली पहिली माया. आता हा जन्माला आला तो कसा होता ऐका, हा होता ब्रह्म. याला आजीने एक दिला झटका. याची आजी याला काय म्हणली माहिती का, तुझं बिस्किट, तुझं. पहिला दणका त्याला कोणचा दिला, तुझं, तू. ते म्हणलं माझं. हो, मग पहिला शब्द तयार झाला, तू, मी, तुझा. आणि या 4 शब्दावर जगातलं पोलीस खातं आणि न्यायालय चालू आहे. मी, तू, तुझा. मग हे 4 शब्द वजा केल्यावर भांडणच काळ होईल. अख्ख्या जगातली भांडणं किती शब्दावर आहेत. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. मी, तू, ती माझी नाही ना, ती माझी नाही ना, कुणाचीच नाही. तिनं माझ्याशी सोडून कोणाशी लग्न केलं ना, ती कुठं सुखी होऊ शकत नाही. एवढं तिचं माझ्यावर. अरे पागले तू, असे 3 जण म्हणत होते तू 4था येड्या. अरे 3 मेले, तू एकटाच राहिलाय. ते 3 झाले भूत, तू असेल खैस. पुरीसाठी मरतो का शामड्या. ए दरिद्री, अय भंगरी. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. अय हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं.